हा, कदाचित काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. मी एक जण जॉईन होत नाहीये, सोनाली मॅडम, त्यांनाचा कॉल आला. तोपर्यंत हिप रोटेशन करायचं. कॉल करून. हॅलो, तुम्ही दिसत होता पण ते खाली कॉल वर आला होता. तुम्ही वर लिंक आहे म्हणजे आता मी शेअर केली लिंक ती. हो हो, कनेक्ट होत नसलं तर कॉल करा या नंबर. हो, चलो. हिप रोटेशन झालेलं. त्यानंतर नी फ्लेक्स अँड एक्सटेन्शन. नी एक्सटेन्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर फ्लेक्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर नेक्स्ट नी एक्सटेन्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Ankle rotation 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. त्यानंतर जम्पिंग जॅक्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1. Come on. 20 jumping jacks. 20 jumping jacks. Okay. 20 jumping jacks करायचे आता. फुल स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? हो सर. हॅलो मॅडम. ट्रायपॉडवर लावता येत नाही असं, ट्रायपॉडवर. फुल स्क्रीन दिसतोय? हो, दिसतंय दिसतंय, पण ते ट्रायपॉडवर लावता येत नाही असं. असं ओके ओके. ट्रायपॉडवर ट्रायपॉड थोडस अडचण होते का? कशावर पिलोवर ट्रायपॉड. वगैरे ठेवून साईडला ठेवू शकता. चालेल. ठीक आहे सर. हा, करा. चलो. परत एक वेळेस आपण तीच एक्सरसाइज रिपीट करणार आहे फास्ट. पाठीवर झोपायचं. बघा, पहिलं 5 ब्रीथ करणार आहेत. ब्रीथ वर फोकस करायचं, ब्रीदिंग वर, आणि बॉडी अवेअर ठेवायची. तुमची बॉडी ही तुम्हाला स्कॅन करता आली पाहिजे. बॉडीची प्रत्येक हालचाल अवेअरनेस म्हणजे अवेकन ठेवा. मन त्या ठिकाणी फोकस करा. आता श्वास आतमध्ये घेतल्यानंतर बेंबीचा भाग वर आला पाहिजे. याला नेवल ब्रीदिंग म्हणतात. हे खूप महत्वाचं असतं योगामध्ये. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर सोडताना बेंबी जमिनीकडं म्हणजेच पाठीच्या कण्याकडं प्रेस करायचे. श्वास बाहेर सोडायचा.
पाठीचा कणा दबला जाईल. तर त्या मसल्स आणि आपला डायफ्रम जो आहे, पोट आणि छाती याच्यामध्ये एक पडदा असतो, त्या पडद्याला आपण फील करतोय, त्याची एक्सरसाइज करतोय. टू ब्रीद इन आणि ब्रीद आउट. मी ज्यावेळेस ब्रीद इन ब्रीद आउट म्हणतो, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पेसनं ब्रीद इन आणि म्हणजे श्वास आतमध्ये घेणे आणि आत हे करायचंय, कारण माझ्याच याच्यासोबत यावं असं काही नाही. 5 ब्रीद करा. त्यानंतर कोर आणि क्वाड्स ऍक्टिव्हेशन, त्याला आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस म्हणतात. कारण आपला जो कोर आहे हे चेस्ट पर्यंत, ह्या बरगड्यांचा किंवा चेस्ट बोन्स जे आहेत, कार्टिलेजेस, चेस्टचे जे बोन आहेत, रिब्स आहेत, तर त्या सपोर्ट आहेत आणि मणक्यापर्यंत. पण पेल्विक बोन आणि रिब्स याच्यामध्ये असा एवढा गॅप आहे की फक्त एक स्पायनल कॉर्ड एवढंच बोन आहे. म्हणजे तुम्हाला फक्त मसल्स आहेत प्रत्येक ठिकाणी. आता हात आहे, हाताला वरून मसल्स असतात आणि मध्ये बोनचा सपोर्ट असतो, परंतु एवढ्या मोठ्या ट्रंकला फक्त पाठीच्या कण्याचा सपोर्ट आहे या एवढ्या पोर्शनला. मग हे जे मसल्स आहेत, तर तुम्ही जेवढ्या मसल वीक तेवढं पाठीचा त्रास जास्त. म्हणून आपल्याला कोर ज्यांचा स्ट्रॉंग त्यांना कधीच पाठीचा, बॅकचा किंवा नी जॉईंट, हिप जॉईंटचा त्रास होत नाही. कोर एंगेजमेंट खूप महत्वाची आहे, म्हणून आपण हेच ह्या वर्कआउट मध्ये मॅक्सिमम कोर एंगेजमेंट शिकतोय. तर कोरला एंगेज करण्यासाठी आता आपण परत क्वाड्स आणि कोर एंगेजमेंट करतोय. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, 90 डिग्री मध्ये ठेवायचे. पूर्वी केलेल्यांनी माहिती आहे, दोन्ही हात नीच्या खाली म्हणजे मांड्यांवर ठेवायचे, दोन्ही पाय न जुळले म्हणजे जुळवायचे नाहीत, शोल्डर लेवल एवढंच अंतर 90 डिग्री मध्ये. थोडस लिफ्ट व्हायचंय आणि प्रेस करायचे पाय. श्वास नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचा. पाय जेवढे तुम्ही प्रेस करताल, म्हणजे इकडून खालून वर प्रेस करायचे आणि हाताने पायांना प्रेस करायचे. हे 30 सेकंद करायचे. पण जर ताकद कमी पडत असेल तर 30 सेकंद पुन्हा ठेवायचा, म्हणजे रिलीज करायचं, पुन्हा एंगेज करा, परंतु 30 सेकंद करत राहा, प्रयत्न करत राहा. 15, 20, 25, 30. रिलीज. यानंतर हेच पाय सरळ ठेवायचे, हात सरळ ठेवायचे जमिनीवर, तळवे हे जे आकाशाकडे टेकलेले, आणि दोन्ही पाय त्याच पोझिशन मध्ये साईडला घ्यायचे. साईडला घ्यायचे आहे. आता जो लेफ्ट आहे, तुम्ही जर उजव्या बाजूला गेला असेल तर डावा पाय थोडासा मांडीच्या वर घ्यायचा आहे, उजव्या मांडीच्या, आणि उजव्या हाताने प्रेस करायचं उजवीकडं. आणि जो लेफ्ट शोल्डर आहे, डावा खांदा आहे, तो जमिनीला टेकलेला, नजर आकाशाकडे सरळ, म्हणजे नेक न्यूट्रल आहे. 30 सेकंद प्रेस करा, जोरात प्रेस करा, फील करा एक्सटर्नल ग्लूट किंवा एक आउटर साइडच्या हिपच्या मसल ज्या आहेत त्या स्ट्रेच होत आहेत. त्यानंतर बॅकच्या सुद्धा रोम्बस मसल्स पर्यंत त्या स्ट्रेच होत आहेत. लेफ्ट साइडच्या चेस्ट मसल सुद्धा स्ट्रेच होत आहेत. 30 सेकंद फील करा, म्हणजे फक्त पोझिशन घ्यायचं नाही, ह्याच्यात स्ट्रेच महत्वाचा आहे आणि मसल माइंड कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. ह्या एक्सरसाइज ह्या जिमला इक्विव्हॅलंट एक्सरसाइजेस आहेत, ह्याला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज सुद्धा म्हणतात. लास्ट 10 सेकंड.
4 5 6 7 8 9 10. यानंतर अपोजिट साइडला बघा, ज्यांचा सियाटिका आहे, बॅक पेन आहे, तर तुम्ही ह्या 1 महिना जर एक्सरसाइज केल्या तर जवळजवळ मी ग्वाही देतो की 50 ते 60% तुमचा सिव्हिअरिटी पेनची कमी होईल. पुन्हा अपोजिट साइडला जर समजलं नाही तर तिथंच मला तुमचं माईक ऑन करून डबल मी करून दाखवेन. आता ह्याला प्रेस करायचंय. ह्याच्यात मेन की पॉइंट काय आहे, तुम्ही हे स्ट्रेच नॉर्मल करता कुठेही, परंतु ह्याला ऍक्टिव्ह स्ट्रेच द्यायचा आहे. आणि फील करायचं एक्सटर्नल ग्लूट्स मसल. कधी कधी क्रॅम्प येतो, त्यावेळेस थांबायचं. म्हणजे गुडघा इकडे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपला, उजवा जो आहे तो. शोल्डर हे जर टेकला तरच याच बरोबर त्या मसलवर येतं. हा, ठीक आहे. 30 सेकंड. पुन्हा रिपोजिशन व्हायचंय. हे तुम्ही नंतर 2-2 वेळेस करू शकता. आपण हे एक वेळेस घेतलेलं आहे म्हणून एकच हे एक्सरसाइज घेतोय. त्यानंतर परत रिव्हर्स क्रंचेस. ह्याच्यामध्ये 90 डिग्री मध्ये पाय घ्यायचे आहेत. एक पाय, आता ह्याला थोडस बघा, ह्या पायाचा जो अँकल आहे तो पॉइंटेड आहे. आणि ह्याचा सॉरी, हा जो आहे तो अँकल जो आहे तो फ्लेक्शन आहे. फ्लेक्शन म्हणजे हा पॉइंटेड फ्लेक्शन, हे एक्सटेन्शन, हे फ्लेक्शन ठेवायचं आहे. याला 45 डिग्री मध्ये घ्यायचं आहे या पायाला, हा 90 डिग्री मध्ये, आणि हा आतमध्ये ओढायचा आहे. हा अँकल सॉरी, हा पॉइंट ठेवायचा आहे, म्हणजे याच्या अपोजिट, आणि पुन्हा प्रेस करायचं आहे वर लिफ्ट करून. 20 सेकंड. रेडी? तुम्ही करा आता परत माझ्यासोबत. पोझिशन 2 and 1. कोर एंगेज. बेंबीचा भाग, बेंबी ही पोटाकडं म्हणजे पाठीकडे ओढायची आहे, म्हणजे जमिनीकडे प्रेस करायचं आहे. त्यावेळेस कोर फुल एंगेज होईल. आणि क्वाड मसल्स एंगेज होण्यासाठी, ट्रायसेप मसल्स एंगेज होण्यासाठी प्रेस करायचा. बॉडी थरथर करणे हे नॉर्मल आहे. बॉडीची त्या पोझिशनला स्ट्रेंथनिंग वाढत आहे असं समजायचंय. फोकस करा. शाबाश. कम ऑन. लास्ट 10 सेकंड. गुड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. स्लोली रिलीज. झटका घेऊन बॉडी ठेवायची. 5 सेकंड रेस्ट. 1 2 3. पोझिशन लेफ्ट टू पॉइंटेड. एक्सटेंड फ्लेक्शन केलं. पुन्हा प्रेस करायचंय. 20 सेकंड. प्रेस करा. ऍज मच ऍज स्ट्रेंथ यूज करा. कोर एंगेज आहे, क्वाड्स एंगेज आहे. बॉडी फील करा. ट्रायसेप एंगेज आहेत, तुम्ही प्रेस करताय म्हणून. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पोटामध्ये बर्निंग झाली पाहिजे, म्हणजे त्या मसल ज्या आहेत त्या वीक असतात आपल्या, तिथं बर्न होतं म्हणजे लॅक्टिक ऍसिड सिक्रेट होतं, म्हणजे जाळ झाल्यासारखं झालं पाहिजे. इतका होल्ड ठेवा तुम्ही यथाशक्ती. तुमच्या ताकदीला थोडस चॅलेंज करा. राईट?
रेस्ट 10 सेकंड. यानंतर आपण करणार ब्रीज. ब्रीज मध्ये एक ब्लॉक किंवा पिलो घेऊ शकता तुम्ही. पिलो असेल ना, पिलो किंवा असं एखादं ब्लॉक किंवा टॉवेल. टॉवेलचा राऊंड करा. समजलं ना आतापर्यंत? त्याच्यामध्ये की पॉइंट काय आहे? गुड. माइंड, मसल फोकस आणि स्ट्रेंथ तुमची जेवढी वापराल ह्याला व्हॅक्यूम एक्सरसाइजेस किंवा आपण आयसोमेट्रिक एक्सरसाइज. याच्यामध्ये स्ट्रेंथ खूप लागते, दिसताना सोपे दिसतात, परंतु तुमचं बॉडी पेन दुसऱ्या दिवशी होतं. म्हणजेच तुमच्या मसल ह्या एंगेज झालेल्या आहेत. जर बॉडी पेन नाही झालं तर तुम्ही कुठेतरी अंग राखून करताय किंवा चीट करताय, कारण ह्याच्यामध्ये तुमचं इंजुरी होण्याचे चान्सेसच नाही. राईट. तीच पोझिशन घ्यायची आहे. आता याच्यात योगा ब्लॉक मिळतो, माझ्याकडे आहे पण मध्ये आहे आता. तर किंवा पिलो घ्या, उशी घ्या किंवा अशी टॉवेल घ्या, दोन्ही पायांमध्ये पकडा. म्हणजे कुठं ठेवायचंय? एक कमीत कमी एक 13 सेंटीमीटर इतका असला पाहिजे. म्हणजे दोन्ही शोल्डर एवढा शोल्डरच्या हाफ, म्हणजे आपला वीत आहे ना, 6 ते 8 बोट एवढं अंतर असावं. असा पिलो वगैरे घ्या. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये ठेवायचा. पाय त्याच पोझिशन मध्ये आपण पूर्वी होते त्या. हात हे तळवे जमिनीकडं आणि साईडला घ्यायचे बॉडीच्या, आणि इथून बॉडी लिफ्ट करायची, ब्रीद आउट करत करत. हे ब्रिज पण म्हणतात याला. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, उशी पडली नाही पाहिजे आणि उशीच्या ठिकाणी दाबायचंय. म्हणजे आपल्या ज्या काही मसल आहेत इनर थाईच्या, त्या थाईच्या मसल आतमध्ये दाबायच्या. ग्लूट्स स्क्वीज केलेले किंवा बटक स्क्वीज म्हणजे आतमध्ये ओढलेलं. मूलबंद आतमध्ये ओढलेला. मूलबंद किंवा ऍनल जो ओपनिंग आहे तो आतमध्ये ओढलेली. कोर एंगेज म्हणजे जेवढा हा तुम्ही वर पुश कराल, पुश करत करत पाय असे ठेवले, असे झाले तर ते बरोबर प्रेशर येत नाही. तुमची उशी पडेल किंवा जे काही पायामध्ये घेतलेला ऑब्जेक्ट आहे तो पडेल. तर तो पडू द्यायचा नाही. म्हणजेच प्रेशर द्यायचं कुठं? प्रेशर दोन्ही गुडघ्यांनी आतमध्ये प्रेशर करायचंय. समजलं असेल मला वाटतं. आणि ब्रीथ नॉर्मल करायचं. चला, वन मोर टाइम. आता तुम्हाला लक्षात येईल. पोझिशन, तुमचे कॅमेरे ऑन असतील तर मला दिसेल, मी करेक्ट करेन. नाही, ठीक आहे. जर तुम्हाला करेक्ट करून करायचं असेल किंवा कोणाला, तर कॅमेरा ऑन ठेवून मला सांगा, मी करेक्शन करेन. माइक्स ऑफ असतील तरी सांग. वन मोर टाइम. ब्रिज पोझिशन ही सियाटिका साठी, लोअर बॅक पेन साठी, नी पेन साठी हे अतिशय महत्वाचं आहे. कोर एंगेजमेंट, कोर स्ट्रेंथनिंग, डायजेशन, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, कारण आतमधल्या ऑर्गनवर पण येतं, आणि तुमचा कंट्रोल, बॅलन्स, याच्यासाठी हे आसन खूप महत्वाचं. कमॉन, पुन्हा एक वेळेस सांगतो याची महत्वाचे याच्यातले की पॉइंट्स काय आहे. बॉडी लिफ्ट केलेली आहे खालून, शोल्डरवर आणि पायांवर, आणि ह्या हातांचा आधार थोडासा. गुडघे आतमध्ये दाबायचे किंवा इनर थाईज प्रेस करायचं. मूल बंद लावायचा आहे, म्हणजे गुदद्वार आतमध्ये ओढायचंय. त्याचबरोबर बटक स्क्वीज करायच्या आतमध्ये. टेन सेकंड.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलीज. 10 सेकंड रेस्ट घ्यायची आहे. त्यानंतर परत रिपीट करायचं. 3, 2, 1 and ready. Breathe out and push. बघा, बॉडी सोबत अवेअर राहा. कुठं कुठं स्ट्रेच येतोय तो फील करा. कुठल्या मसल थकतायत त्या फील करा. मसल्स थकल्या पाहिजेत, म्हणजे व्हायब्रेट झाल्या पाहिजेत. त्यावेळेस तुमची ती स्ट्रेंथनिंग होणार आहे. बटक स्क्वीज करा, कारण ही फाउंडेशन एक्सरसाइज आहे. लोअर बॅक पेन, सियाटिका आणि आफ्टर 40 जे आपले मसल लॉस होत होतो, मसल गेन होण्यासाठी त्या खूप महत्वाची एक्सरसाइज आहे. लास्ट 10 सेकंड. 1, 2, 3, 4, 5. कम ऑन, पुश. 9 and 10. स्लोली डाऊन. कळ लागली पाहिजे. रिलॅक्स. बघा, ज्यांनी ह्या दोनच एक्सरसाइज केल्या त्यांच्या पायांना थकवा आलेला असेल, ग्लूट्स दुखत असतील. जर दुखत नसतील तर आपल्याला इंटेन्सिटी आणखीन वाढेल. म्हणजे यथाशक्ती म्हणजे काय, तुमची जेवढी ताकद आहे, समजा 1 ते 10 पर्यंत, तर तुम्ही कमीत कमी 9 पर्यंत ट्राय केला पाहिजे. 10 पर्यंत केला तर बेटर. अगदीच 5 तर मग तुम्ही एकदम अंग चोरून करताय. येत नसेल, तुम्ही करताय असं तुम्हाला वाटत असेल आणि जर प्रेशर येत नसेल तर मला सांगा, मग कुठेतरी चूक पण होऊ शकते. आता यानंतर आपण काय काय केलं, आता थाईज, त्यानंतर ग्लूट्स आणि कोर एंगेजमेंट. आता थाईज मध्ये 2 पार्ट असतात, एक इनर थाय, आउटर थाईज. एक पोस्टेरियर, म्हणजे ह्याला हॅमस्ट्रिंग म्हणतात, ह्याला क्वाड्स म्हणतात, ह्याला आउटर थाय, इनर थाय. तर आपण आता आउटर आणि इनर थाईज. मी हे थाईजच्या अगोदर का घेतोय एक्सरसाइज, इट इज द फाउंडेशन. आपण जास्तीत जास्त वेळ पायांवर उभा असतो, पायांवर आणि बॅकवर. तर तीच आजकाल कमी झालेली आहे, कारण बसून असतो जास्त, त्याच्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. तर हे जर फाउंडेशन बरोबर झालं तुमचं पायाचे एक्सरसाइजेस, आणि पाय जर मजबूत असेल तर बाकी बॉडी ही मस्क्युलस्केलेटनली बॅलन्स राहते. म्हणून आपण ह्या एक्सरसाइजने स्टार्ट करतो. यानंतर आपण इनर आणि आउटर थाईज, त्याचबरोबर नी चे पण एक्सरसाइज त्याच्या सोबतच होणार आहे. खूप सिंपल आहे पण इफेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये हा, आता तुम्हाला सरळ झोपायचे, त्यानंतर उजव्या साईडला व्हायचं. उजव्या कुशीवर झोपायचं. उजव्या कुशीवर आहे. आता झोपत असताना एकतर तुम्हाला, आपण जसं हात खाली ठेवतोय, रिलॅक्स पोझिशन, विष्णू पोझिशन म्हणून, तर ह्या पोझिशन मध्ये थांबायचं. राईट. आणि एकदम सरळ बॉडीवर व्हायचं, म्हणजे अर्ध शरीर असं पिळकल्यासारखं नाही. बॉडीचा कंट्रोल ठेवा बरोबर एका साईडवर, म्हणजे राईट साईडवर, म्हणजे सगळ्या राईट साईडवरच बॉडी आली पाहिजे. त्याच्यात राईट साईडवर तुम्ही झोपलेले आहात. अगोदर बघा, आता आपण हात जो आहे तो या ठिकाणी ठेवायचा आणि फक्त लेफ्ट लेग उचलायचा. राईट. जेवढा उचलता येईल, जितका
उंच करता येईल तेवढा स्ट्रेच करायचा आहे. फक्त खूप जोरात करायचं नाही, तुम्हाला ग्लूट्स क्रॅम्प येतो. म्हणून गुडघे सरळ गुडघ्यातून. आता हा आहे ऍबडक्शन. लेग ऍबडक्शन म्हणजे आपल्या शरीरापासून दूर नेतो तुम्हाला. स्ट्रेच करा. 30 सेकंद करायचा. त्याचे पकडा आहे. गुड, व्हेरी गुड. बघा आता कळ यायला चालू होईल. तुम्ही फोकस करा कुठल्या मसलवर येते. याच्यात काय काय होतं, तुम्ही ज्यावेळेस उभं राहता बॅलन्स, तर सगळ्या बॅलन्स मसल्स वापरल्या जातात. गुडघ्याचे जे लॅटरल ACL जसा असतो तसा LCL असतो. ACL टियर झाला, LCL टियर झाला, तर हे जे टेंडन आहेत, कार्टिलेजेस आहेत, तर त्या सगळे त्यांना स्ट्रेंथनिंग. लास्ट 10 सेकंड. 6, 7, 8, 9, 10. Core engage. Slowly down, down, down. Very good. Very good. थोडं रिलॅक्स. खाली मान सोडा. गुड. पुन्हा एक वेळेस रिपीट करायचं. हेच स्ट्रेच येतोय किंवा स्ट्रेंथनिंग होते, एक्सटर्नल ग्लूट्सची स्ट्रेंथनिंग होते. त्याचबरोबर जो काही हा चेन आहे, लॅटरल चेन म्हणतात त्याला, म्हणजे ह्या मसल्स, साईडच्या मसल्स, त्याचबरोबर ही साईडची जी ऑब्लिक मसल आहेत त्याच्यावर सुद्धा स्ट्रेच येतो आणि त्या सुद्धा स्ट्रॉंग बनतात. म्हणजे आपण चालताना, उभं राहताना बॅलन्स जात नाही. त्याचबरोबर गुडघ्यांच्या ज्या साईडच्या ह्या ज्या टेंडन्स, कार्टिलेजेस आहेत, तर ते सुद्धा मजबूत होतात. म्हणजे जॉईंट सुद्धा गुडघ्याचा मजबूत होण्यासाठी मदत होते. वन मोर टाइम रिपीट करायचं आपल्याला. 3, 2, 1. पोझिशन अँड गो. स्ट्रेच करा. वर उचलायचं आहे, जणू काही कोणीतरी ओढतंय आपल्या पायाला, असा फील घ्यायचा. ओढत आहे असं फील घ्यायचं तुम्ही. स्कॅन करा बॉडी. जिथं जिथं स्ट्रेच होतोय त्या ठिकाणी फील करा. त्या मसल स्ट्रॉंग होत आहे तसा व्हिज्युअलाइज करायचं आहे. हे जर खूप कमी वेळ, आता हे पुढं घ्यायचं नाही, खूप मागे घ्यायचं नाही, एकदम साईडला आहे का हे बघा. साईड तुम्ही प्रेस करून सुद्धा बघू शकता. साईड ज्या मसल्स आहेत त्या एंगेज आहेत सध्या. लास्ट 10 सेकंड. कम ऑन. 1, 2, 3, 4. नी स्ट्रेट. 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Relax. यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज तिथूनच बघा, मी त्याला सांगतो. आपण काय केलं आता, एक्सटर्नल पायाच्या मसल्स अगोदर केल्या होत्या, समोरच्या मसल्स, क्वाड्स मसल्स आणि पाठीमागच्या मसल्स. आता आपण ह्या एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या आणि आतल्या मसल्स ह्या एंगेज करणार आहेत. आता बाहेरची मसल झालेली आहे लेफ्ट साईडच्या लेगची. आता आतली मसल कशी करायची, राईट साईडच्या लेगची होती. त्यासाठी पुन्हा त्याच पोझिशनला यायचे आणि फक्त बघा अगोदर, हा जो पाय आहे डावा पाय, तर डावा पाय समोर घ्यायचा आहे. उजवा हात असं जमिनीला टेकवायचा आहे आणि डावा पाय जो आहे तो समोर घ्या. गुडघा खाली घेण्याची गरज नाही, या लेवललाच घ्यायचा आहे आणि उजवा पाय लिफ्ट करायचा आतमध्ये असं. नी स्ट्रेट,
हाताचा आधार घ्या, पायाचा आधार घ्या, परंतु एक्सटर्नल ग्लूट्स पासून ते तोपर्यंत पाय वर राहायला पाहिजे बघा. आणि फील करा आतल्या मसल्स म्हणजे गुडघ्याच्या ह्या मसल्स, ह्या मसल म्हणजे थायच्या ह्या आतल्या मसलवर येतात, रेड व्हायला चालू होतात. असा प्रेस करा. पुन्हा ठेवायचं. ते 30 सेकंद करायचं. ह्या मसलची आपण कधीच स्ट्रेंथनिंग करत नाही, त्यामुळे पाय दुखतो किंवा 80% बॅक पेन आणि नी पेन ह्याच्यावरच असत की काही मसल्स आपल्या एंगेज नसल्यामुळं, त्यांची स्ट्रेंथनिंग नसल्यामुळं त्या वीक होतात. आता एखादी मसलचा ग्रुप तुम्हाला एखादी ऍक्शन करण्यासाठी वापरायचा आणि त्याच्यातले एक दोन मसल वीक असतील तर दुसऱ्या मसल ज्या आहेत ग्रुपच्या त्याच्यावर जास्त प्रेशर येणार, त्याच्यामुळे त्यांचं टीम वर्क होत नाही मसलचं. मसलचं टीम वर्क होण्यासाठी प्रत्येक मसल आपण एक एक जर मजबूत बनवली तर ती मसल ही त्या मसलचा ग्रुप मजबूत बनतो. चला स्टार्ट करा. 1 2 3 अँड गो. मी एक वेळेस फक्त किंवा केला असेल राईट. शाबास, व्हेरी गुड. बघा आतमधल्या साईडला थायच्या प्रेशर येतं, थरथर करायला लागते. गुड. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 पुश. 4 5 6 7 8 9 and 10. Very good. Relax. One more time. त्याच पोझिशन मध्ये रिलॅक्स व्हा. 3 2 1 and push up. जेवढं आतमध्ये म्हणजे वर पुश करता येईल तेवढा लेग पुश करा. नी पूर्ण स्ट्रेट ठेवायचा आणि पुश करायचं. फील करा आतल्या मसल्स. गुड. श्वास नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा, बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. बघा पूर्ण कळ लागेल आतून. शाबास, व्हेरी गुड. फील करा आता. नो पेन, नो पेन. गुड. लास्ट 10 सेकंड. पुश. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Slowly down. थोडासा रिलॅक्स करा. लेग शेक करा थोडस. अशा पद्धतीने म्हणजे जे लॅक्टिक ऍसिड सिक्रेट झालेलं असतं तर ते ऍसिड रिलीज होईल आणि पुन्हा तिथं ग्लुकोज सप्लाय होतो. आता उद्या थोडेसे पाय दुखतील, परंतु दॅट इज द स्वीट पेन. त्यानंतर दुसरे आनंद. लेफ्ट साइडला आपण आता राईट साइडच्या लेगची स्ट्रेंथनिंग केली, एक्सटर्नल स्ट्रेंथनिंग. मी हे टेक्निकल लँग्वेज किंवा जास्त फोकस करतोय हे पहिल्या सुरू, पुन्हा तुम्हाला लक्षात येईल. त्याच्या पाठीमागचं सायन्स लक्षात यावं म्हणून. सायन्स लक्षात आलं तर तुम्हाला काय होईल, पुन्हा चुका होणार नाही. पण रॅन्डमली तुम्ही मला जर फॉलो केलात तर हे पुन्हा 1 महिन्यानंतर विसरू शकतं, चुकीच्या पद्धतीने होत. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त माहिती करून घ्या मसलच्या बाबतीमध्ये. आता हाताचा सपोर्ट घ्या किंवा हात वर घ्या. आता आपल्याला राईट साइडच्या एक्सटर्नल ग्लूट्स म्हणजे एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या किंवा आउटर साइडच्या, तर ह्यांना स्ट्रेंथन करायचंय. याला लिफ्ट करा.
as much as possible. Lift your right leg. Good. Core engaged ठेवा. साइड कोर एंगेज ठेवा. एक्सटर्नल लेगचा पूर्ण चेन ही एंगेज झालेली आहे. त्याचबरोबर ह्या ऑब्लिक मसल असतात, साइड साइड हँडल्स असते, इथं फॅट असते. आपण तो टायर तयार होतो त्या ठिकाणी. तर ते ह्या केल्यामुळं तिथल्या मसल स्ट्रॉंग होतात. म्हणजे अगदीच तिथे फॅट कमी होते असं नाही. कारण बॉडीची फॅट एकाच जागेची कमी करण्यासाठी त्याच जागेचा व्यायाम केला म्हणजे होते असं नाही. तुमची फॅट ही ओव्हरऑल बॉडीची फॅट रिलीज कमी होते. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Slowly release negative pressure. Slowly. Good. Relax. 5 seconds relaxation. One more time. 3 2 1 and start. Up, lift. 1 2 3 4 5. बघा, लिफ्ट करा. ओढताय कोणीतरी असं फील करायचं. गुड. नी स्ट्रेट. मसल एंगेज. खालचा पाय स्ट्रेट. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. स्लोली. ओके. हे 2 टाइम आपण हे 2 राउंड केले ह्याचे. आता सेम राईट लेग समोर घ्यायचा आहे आणि अपोजिट लेग आता आपल्याला इन्नर थाय त्याची स्ट्रेंथनिंग करण्यासाठी ह्याला ऍडक्शन करायचंय. आता आपण जे केलं होतं त्याला ऍबडक्शन म्हणजे बॉडी पासून दूर नेणे. ऍडक्शन म्हणजे बॉडीकडे आणणे आतमध्ये. तर 3 2 1 अँड गो. लिफ्ट करा लेफ्ट लेग जेवढा ऍज मच ऍज पॉसिबल. बघा, कारण इन्नर थाईला तुम्हाला काय होईल, जास्त लवकर थकाल. त्याच्यामुळे कारण त्या मसलचा वापर आपण खूप कमी करतो, म्हणून याला स्ट्रेंथनिंग करणं खूप गरजेचं. नी स्ट्रेट. गुड. लिफ्ट करा पूर्ण. लास्ट 20 सेकंड. 1 लास्ट 10 सेकंड. 2 3 4. लिफ्ट. पुश. 5 6 7 8 9 and 10. Slowly down. ह्याच्यामध्ये लिगामेंट आणि टेंडनशिप सुद्धा स्ट्रेंथनिंग होते. लिगामेंट्स मध्ये म्हणजे जे जॉईंट मध्ये असतात, जॉईंटच्या फिक्स करण्यासाठी एक सब बोन टाईपचेच, परंतु किंवा मसललाच हार्ड केल्यानंतर जो पार्ट असतो त्याला लिगामेंट. ACL टीयर झाला वगैरे तुम्ही ऐकत असाल स्पोर्ट्स मध्ये, गुडघ्याचा एखादा तर ट्विस्ट झाल्यामुळे वगैरे लगेच तिथं टीयर होतात ते लिगामेंट. म्हणजे आपले जॉईंट फिक्स करण्यासाठी काही दोऱ्या बांधलेल्या असतात, तर ती दोरी मजबूत होण्यासाठी हे एक्सरसाइज आहे. त्यानंतर सेम सेट. 3 2 1 and go. Lift. शाबाश. Ready and lift. Lift as much as possible. बॉडी जोपर्यंत थरथर करत नाहीत त्या मसल बाबतीत, तोपर्यंत तुमचं 100% नाहीये, 90%च्या अबोव नाहीये. मग तर 90 प्लस जायचं आपल्याला.
ही दिवसेंदिवस स्ट्रेंथ वाढेल आणि त्यावेळेस तुम्हाला डेली फंक्शन्स मध्ये याचा उपयोग होईल. बॅक पेन कमी होईल, चालताना जो काही पोश्चर आहे आपलं करेक्शन ते बरोबर होईल. लास्ट 10 सेकंड, कम ऑन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Slowly down. Deep breath घ्या. उठून उठून बसा. ह्या एक्सरसाइजेस अतिशय बिगिनर टू ऍडव्हान्स लेवलला करता येतात. जरी तुम्ही स्टार्ट केलेला असेल एक्सरसाइज, कधीच केलेली नसेल तरीही तुम्ही करू शकता. आणि खूप जिम करणारे, योगा करणारे असतील त्यांनाही त्याची इंटेन्सिटी वाढवून स्ट्रेंथनिंग करता येते. यानंतर आता आपण ना या आसनामध्ये बसलं तरी चालतं. हे कोणतं आसन आहे? वज्रासन. अगदीच ज्यांना गुडघ्यांचा खूप स्वेलिंग आहे, सूज आहे, त्यांनी वज्रासन घालायचं नाही. किंवा मग तुम्ही ह्या पोझिशन मध्ये सुद्धा बसू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे. मी वज्रासनामध्ये बसतोय. बघा आता इथं आपण आता हातांचे स्ट्रेंथनिंग करणार आहे. एकदम सिंपल पद्धतीनं हात आणि बोट, रिस्ट यांचे स्ट्रेंथनिंग साठी एक आपण एक्सरसाइज घेणार आहेत. ह्याच्यात शोल्डरवर पण येतं. समोर घ्यायचे अगोदर बघा, शोल्डर्स या पोझिशन मध्ये थांबलं तरी चालेल. उष्ट्रासन करण्यासाठी जी पोझिशन, आता ही पोझिशन मध्ये थांबताय म्हणजे काय करताय? हे डायरेक्ट पोट पुढे नाही, इथे सुद्धा कोर एंगेज आतमध्ये ओढलेलं आणि पेल्विक टिल्ट झालेलं. हात एवढे पुढं की असं नाही, तुमचे हात ओढल्यानंतर जसे पुढे जातात तसं स्ट्रेच हात करायचे. आणि बोट जे आहेत हातांची ती एकमेकांपासून म्हणजे रिस्ट काय करायची? एक्सटेंड करायची. एक्सटेंड म्हणजे 90 डिग्री मिनिमम आली पाहिजे या हाताला आणि या बोटामध्ये आणि पूर्ण रिस्ट मध्ये 90 डिग्री झाला पाहिजे. आणि बोट काय करायचे? एकमेकांपासून खूप दूर, कोणीतरी प्रत्येक बोटांना एकमेकांपासून दूर नेतोय हे इमॅजिन करा. म्हणजे असं नाही तर हे 90 डिग्री मध्ये ठेवूनच त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेच येईल. म्हणजे शोल्डर पासून ओढतय कोणीतरी, त्याचबरोबर एल्बो स्ट्रेट आणि रिस्ट मध्ये 90 डिग्री आणि बोट सुद्धा एकमेकांपासून एवढे दूर न्यायचे आहेत की पूर्ण बोट फील होतील तुम्हाला. बोटांच्या छोट्या 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 मसल्स असतात, त्या मसल सुद्धा जबाब द्यायला चालू होते. आणि कोर एंगेज स्ट्रेच, हे समजलं? हा, एक वेळेस जवळ येऊन बघतो. सरळ नाहीये बघा, एक वेळेस बघा. हात हे फक्त असे नाहीये सरळ, असे नाही, त्यांना 90 डिग्री मध्ये घ्यायचं. हे हा राईट राईट. आणि आता बोट कोणीतरी एकमेकांपासून दूर नेतोय 90 डिग्री. तसंच त्यावेळेस काय होईल? हा रिस्टचा जो भाग आहे, हे अल्ना रेडियलिस मसल जे आहे, तर त्या मसलवर येईल. करेक्ट. पुश करा, पुश करा. शोल्डर पासून पण पुश करा आणि बोट पण पुश करा. शाबास, व्हेरी गुड. मी काउंट करतो. लास्ट 10 सेकंड. पुश. 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स, रिलॅक्स. बघा
ही ब्रॅकिओरेडियलिस जी मसल आहे ही अशी इकडून येते, तर ह्या मसलवर येतं. त्याचबरोबर बरेच वेळेस आपण आता मोबाईल पकडतो हातामध्ये आणि फक्त फिंगर आपले 1 ते 2च ऍक्टिव्ह आहेत, आणि हे इथं रेनॉल्ड्स जो हे जो नॉच जो आहे त्याला स्नप बॉक्स म्हणतात. तर हा बॉक्सच्या इथं नर्व इथून बाहेर येते, म्हणजे कधी कधी बोटांना मुंग्या येतात, 1-2च बोट दुखतात, तर ते कुठेतरी नर्व प्रेस झाल्यामुळे, त्या मसल्स वीक असल्यामुळे आपल्याला ग्रीप कमी होते. तुम्ही काहीतरी हातात पकडता आणि लगेच अवघडल्यासारखं होतं, तर ते मसल वीक आहेत. तर त्याच्यासाठी ह्या मसल ऍक्टिव्हेट होण्यासाठी ही मसल रिस्ट मजबूतीसाठी आणि ग्रीपसाठी, दोन्ही साठी ह्या मसल्सचा हा एक्सरसाइज खूप महत्वाची आहे. वन मोर टाइम आपण करायचं हे पोझिशन, हे उभं राहून करू शकता किंवा या पोझिशन मध्ये केलेलं बेटर राहील. पुश, बोटांना स्ट्रेच करा एकमेकांपासून. हे जे बोट आहेत ते सगळ्या बोटांमध्ये जेवढा जास्तीत जास्त 2 बोटांमध्ये अंतर असेल तेवढं तुमचा फॅलेंजस, इंटरफॅलेंजस ज्या मसल आहेत त्या स्ट्रेच होतील. ब्रीद नॉर्मल. आणि शोल्डर पासून हात पुश करायचा आहे, बोट एकमेकांपासून दूर न्यायचे आहेत आणि 90 डिग्री मध्येच न्यायचे आहे. 90 डिग्री रिस्ट मध्ये अंतर, म्हणजे एक्सटेंड करायचे रिस्ट. बघा ब्रॅकिओरेडियलिस जी मसल मी सांगितली, म्हणजे जे आकाशाकडे जाणार, आकाशाकडे असणारा जो हाताचा भाग आहे, तर त्या भागावर येईल प्रेशर. कमॉन, लास्ट 10 सेकंड. 1 2 3, पुश. पुश थरथर केले पाहिजेत. 4 5 6 7 8 9 and 10. स्लोली रिलीज करा, स्लो रिलीज करा. बस. बघा आपल्याच बॉडीचा यूज करून आपण बॉडीला कुठल्या लेवल पर्यंत घेऊन जाऊ शकतो ते तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं असेल. आता याचा अँटागोनिस्ट एक्सरसाइज, याला अपोजिट एक्सरसाइज, एकाच साइडनं करायची नाही. याच्या अपोजिट एक्सरसाइज कुठली असेल, याला आपण एक्सटेन्शन केलं रिस्ट, आता इंटरनल म्हणजे फ्लेक्शन करायचं. आता फ्लेक्शन म्हणजे आतमध्ये. एकदा जवळ येऊन दाखवतो म्हणजे कशी पोझिशन असेल. हे हात आहेत, हे आपण एक्सटेंड केले होते, तर आता ह्या पोझिशनला इंटरनल ठेवायचं आतमध्ये, त्याला फ्लेक्शन म्हणायचं. तर बघा त्या मसल ऍक्टिव्हेट होत आहेत, तुम्हाला मसल पण दिसते. मी ज्यावेळेस फ्लेक्स करतो त्यावेळेस कुठल्या मसल ऍक्टिव्हेट होत आहेत, फ्लेक्स, राईट. पण एल्बो स्ट्रेट आहे, एल्बो स्ट्रेट ठेवायचा आहे, एल्बो स्ट्रेट आहे. हा, असं लक्षात. स्कूपिंग केल्यासारखं आतमध्ये ओढायचं आहे. हा हा, राईट. तर हे त्याच पोझिशन मध्ये करायचं. त्यावेळेस काय होईल, ह्या आतल्या मसल्स ऍक्टिव्हेट होतील आणि रिस्ट पण ऍक्टिव्हेट होईल. पुन्हा शोल्डर एक्सटेंड करायचे समोर, जेवढे ओढतंय कोणीतरी शोल्डरला असं फील करायचंय. पाठीचा कणा टाईट ठेवायचा, एंगेज ठेवायचा आणि आतमध्ये ओढाय, आतमध्ये फ्लेक्शन करायचंय. दोन्ही रिस्ट कशा झाल्या पाहिजेत, आतमध्ये ओढल्या पाहिजेत. बोट हे बोट एकमेकांपासून दूर नाही, चिटकलेली बोट. आणि बोटांनी काय करायचंय, आपला हा जो भाग आहे मनगटाचा तिथं टच करतोय बोट असा प्रयत्न करायचा. बोटांनी आपण मनगटांना टच करतोय असा प्रयत्न करायचा आहे. पुश, एल्बो स्ट्रेट, गुड. हात एकमेकांना चिटकवलेले नसलेले पाहिजे, शोल्डर एवढंच डिस्टन्स करा. बघा आतला भाग जो मनगटाचा आहे तो एक्स्ट्रीम लेवलला फटीगनेस जाणवेल. फील करा, स्ट्रेच करा, स्ट्रेंथन करा. लास्ट 10 सेकंड. कमॉन, थरथर केले पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स.
दुखतील हात थोडेसे आज किंवा उद्या, काही होत नाही. बघा, जेवढे आहेत तेवढे खूप छान करताय तुम्ही, आणि तुम्हाला याचा नक्की फायदा जाणवणार आहे. वन मोर टाइम. रिस्ट फ्लेक्शन म्हणायचं याला. सरळ ठेवा अगोदर, पुन्हा हळूहळू हळूहळू. मुठी एकदम बनवायची नाही, परंतु दोन्ही बोट हे सरळ, म्हणजे दोन्ही हाताची बोट हे सरळ, परंतु सरळ बोटच आतमध्ये मनगटांना टच करण्याचा प्रयत्न करतायत. अंगठा न्यूट्रल ठेवला तरी चालतो, आतून फक्त ओढा, फक्त आत ओढण्याचा अंगठ्याने सुद्धा प्रयत्न करा मनगटाकडे. बोट सरळ ठेवून शाबाश. पुश पुश पुश. लास्ट 10 सेकंड. बघतोय. गुड गुड. एल्बो स्ट्रेट. लास्ट 5 सेकंड. 3, 2, 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स. आता आपले फक्त 2च आसनं राहिलेले आहेत. त्यानंतर मी आज प्रोग्रेसिव्ह बॉडी रिलॅक्सेशन मेडिटेशन घेणार होतो, पण त्याला खूप वेळ लागेल. उद्या संडे आहे का? हो. उद्या पण मी एक्स्ट्रा क्लास घेईन, फक्त मेडिटेशनच घेऊ आपण, जे जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी. रिलॅक्स राहा. आता आपल्याला प्लँक पोझिशन, जी की सगळ्यात महत्वाची स्ट्रेंथनिंग पोझिशन आहे, ती पोझिशन शिकायची आहे. दिसताना खूप सिंपल दिसते, परंतु तिच्यामध्ये पूर्ण बॉडी ही एंगेज होते. तुम्ही प्लँक पोझिशन, नॉर्मल प्लँक जो आहे, तर ती जर 1 मिनिटापर्यंत केली तर तुमची बॉडीच्या सगळ्या मसल्स ऍक्टिव्हेट होतात. राईट. त्याच्यासाठी काय करायचंय, अगोदर जमिनीवर दोन्ही हात बघा. बोटांमध्ये जेवढं अंतर घेता येईल तेवढं जास्त घ्यायचंय, कारण बोट खाली ज्यावेळेस आपण टेकवतो हात, तर तिथं बोटांचा सुद्धा वापर झाला पाहिजे, नुसता हाताच्या तळव्याचा नाही, नाहीतर मग मनगटावर जास्त प्रेशर येतं ह्या पोझिशन मध्ये. आता शोल्डर हे कानाकडे गेलेले नसले पाहिजे. शोल्डर रिट्रॅक्टेड हे, राईट. रिट्रॅक्ट. आता गुडघे जे आहेत, पुढे येतो मी, हे एवढं अंतर आहे सध्या. तर आता हळूच बॉडी लिफ्ट करायची आणि पायावर घ्यायचे प्रेशर. एकदा बघा. आता हे असं नाही, याला काय ठेवायचंय, बॉडी ही एका लाईन मध्ये आली पाहिजे तुमच्या, आणि कोर एंगेज असलं पाहिजे. त्याला मिरर जर तुम्ही ठेवला, आता मला पण दिसेल हे, आता ह्याच्यातल्या चुका सांगतो, की असं मध्ये गेलेले, तर कोर तुमचं एंगेज नाही. ह्याला काय करायचंय, हे रिट्रॅक्ट करा. म्हणजे याच्यामध्ये पायाच्या सगळ्या मसल्स पासून, ग्लूट्स पासून, लोअर बॅक, अप्पर बॅक, शोल्डर, नेक, सगळी एंगेज होते ह्या पोझिशन मध्ये. हे स्ट्रेट, म्हणजे बॉडी ही काय एक लाकडा आहे, लाकूड झालेली आहे, स्टिफ झालेली आहे, आणि फक्त पायाच्या समोर, म्हणजे बोटांवर आणि हातावर एवढीच टेकवलेली आहे. असे आपली बॉडीची पोझिशन किंवा स्टान्स असला पाहिजे. इथं कोर एंगेज आहे, पोटाच्या मसल सगळ्या एंगेज आहेत, छातीच्या मसल एंगेज आहेत, राईट. तर मी आता तुम्ही करताना एक वेळेस मला बघतो, आणि त्यानंतर मग तुम्हाला स्टार्ट करू. अगोदर हातावर थांबणार. ठीक आहे. पोझिशन घ्या. हा. कमर खाली घ्या. या आणखी. गुड. पोटाचा भाग स्ट्रेट ठेवा. हा. हा. रोहित सर, आणखीन कमरेचा भाग थोडा खाली घ्या. हा. हे मिरर मध्ये बघून केलं तर आणखीन उत्तम. न्यूट्रल, नेक न्यूट्रल. गुड. व्हेरी गुड. कम ऑन. शाबास. छान करताय.
लास्ट 10 सेकंड. 1. बघा, फील करा, बॉडीचा प्रत्येक पार्ट एंगेज आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Very good. Relax now. Relax. 10 second relaxation. पेन होत असेल आज. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही, जिम जाण्याची गरज नाही. तुमची बॉडी म्हणजे एक 40 ते 45, मला इथं म्हणजे पहिल्या पहिल्या सुरू मी जास्त बोलेल, कारण एकदा अंडरस्टँड होईल. तुमची बॉडी एक वेळेस स्पेस मध्ये आल्यानंतर तुमची एक्स्ट्रीम लेवलला स्ट्रेंथ वाढलेली असेल, मोबिलिटी वाढलेली असेल. नंतर जसं जसं ऍडव्हान्स लेवलला आपण. वन मोर टाइम करायचं आपल्याला. रिलॅक्सेशन टाइम एंडेड. त्याच्यानंतर एक बेबी कोब्रा पोज घ्यायची आणि आता आपण प्लॅंक पोझिशन, या पोझिशन राईट. लिफ्ट करायचं आहे. बॉडी एकदम तिरकस काठी जसं ठेवतो, आणि हे हात जे आहेत ते ड्रॉप होऊ द्यायचे नाहीत, पुश करायचे हात. म्हणजे शोल्डर जसे आपण एल्बो एक्सटेन्शन सगळे बोट ऍक्टिव्ह केले होते ना, ते आठवा. ते खाली पोझिशन ठेवायचे, म्हणजे जणू काय हात सुद्धा कोणीतरी खाली ओढताय. ठीक आहे, करताय छान. पोट एंगेज, बेंबीचा भाग आतमध्ये ओढलेला. ग्लूट्स एंगेज, बटक्स आतमध्ये स्क्वीज करायचे. तुम्हाला फील होईल पोटाच्या मसल्स ह्या एंगेज झालेल्या आहेत, जाळ लागला पाहिजे, त्यावेळेस फॅट बर्निंग स्टार्ट. 15, 16, 17, 18, 19, 20. Last 10 seconds. 1, 2, push. 3, 4, 5. Last 5. Come on, come on, come on. 2, 3, 4 and 5. Slowly down. उडीवर एकदम पडू नका. स्लोली डाऊन. शाबास. यामध्येच आपण चाइल्ड पोज सुद्धा घेऊ शकता रिलॅक्सेशन करण्यासाठी. ह्या पोज मध्येच थांबा, रिलॅक्स. चाइल्ड पोज. शोल्डर्स. हा, मागं जायचं आणखीन. हा, आणि खाली जेवढं बघाल तेवढं शोल्डर तुमचे वर आले पाहिजेत, म्हणजे शोल्डर आणि बॅक, अप्पर बॅक स्ट्रेच झाले पाहिजे. राईट. यानंतर आपण बेबी कोब्रा पोज. या नॉर्मल कोब्रा पोज जे असते भुजंग आसन, त्याच्या अगोदर बेबी कोब्रा पोज, ज्याच्यामध्ये जास्त स्ट्रेच मिळतो. पूर्ण भुजंगासन केल्यानंतर कमी स्ट्रेच मिळतो. ती मोबिलिटीसाठी गरजेची आहे, स्ट्रेंथनिंग साठी बेबी कोब्रा पोज. एक वेळेस बघा. पोटावर झोपायचंय, बेंबी जवळ हात ठेवायचे, म्हणजे बेंबीच्या साईडनी, त्या अंदाजे, म्हणजे शोल्डरच्या खाली छातीपर्यंत हात आले पाहिजेत. पाय हे तो वर असले पाहिजेत, म्हणजे समोरच्या बोटांवर. चतुरंगासन आपण जर जसं म्हणतो, हनुवटी टेकलेली, पायाचा पंजा टेकलेला, गुडघा टेकलेला, आणि कोर मध्ये ओढायचं पोट. म्हणजे पोट टेकत नाही, छाती टेकते. म्हणजे 8 ठिकाणी आपलं शरीर टेकलेलं आहे. याच्यामध्ये लिफ्ट करायचं आता फक्त अर्ध शरीर. ह्याच्यात बटक आणि पाय खाली दाबायचे, त्याच्यात पाय वर उचलायचे. खाली दाबल्यामुळे काय होईल,
तुमचं जे ग्लूट्स मसल आहे त्या एंगेज होतील, लोअर बॅक एंगेज होईल आणि हाताने पुश करायची बॉडी कुठपर्यंत, बेंबीपर्यंत एवढीच घ्यायची, त्याच्यापेक्षा वर उचलायची नाही. आणि पूर्ण बटक स्क्वीज आहे, शोल्डर एंगेज आहे, चेस्ट एंगेज आहे आणि वर बघायचं. आले लक्ष? म्हणजे भुजंगासन मध्ये काय असतं, आता ह्याला अर्ध भुजंगासन सुद्धा म्हणतात. पूर्ण भुजंगासन मध्ये तुम्हाला पाय झुडलेले आणि हात स्ट्रेट ठेवलेले, तर काय होते, एक बॅक स्ट्रेच होते त्याच्यामध्ये. पण ह्याच्यामध्ये सजगतेनं अवेकन राहून पायांना खाली दाबायचे, म्हणजे जमिनीकडे, पाय जमिनीकडे दाबायचे, म्हणजे काय होईल, तुमच्या मांड्या ह्या आणि दूध काफ गरम करून देऊ मसल्स का तुम्हाला? ह्या सगळ्या एंगेज राहतील. आणि हात हे अर्धवट ठेवतोय आपण, अर्ध वक्र भुजंगासन. कारण पूर्ण झाले तर तुमची एका रेंज नंतर स्ट्रेंथ लागत नाही, बोन पकडतात, परंतु हाफच पकडायचे या पोझिशन. गुदद्वार आत ओढलेलं, बटक स्क्वीज केलेले, या राईट. हा, चलो 1 2 3 अँड स्टार्ट. पायांना खाली दाबायचं जमिनीकडे, बघा पूर्ण बॉडी एंगेज आहे. श्वास मंद घ्यायचा आहे, बेंबीपर्यंत शरीर उचलायचं आहे, पाय खाली दाबलेले. शोल्डर रिट्रॅक्टेड, म्हणजे शोल्डर दाबलेले पाहिजे, म्हणजे असं कानाजवळ नाही आले पाहिजे शोल्डर. गुड, व्हेरी गुड. रिलॅक्स. वन मोर टाइम, 1 2 3 अँड गो. छान. पाय जवळ घेतलेले पाहिजेत, दोन्ही पाय. गुड. फील करा बॉडी, एंगेज करा कोण. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड. 5 4 3 2 अँड 1. ओके, रिलॅक्स. उठून बसा. शवासन करण्याच्या अगोदर आपण तुमचे काही डाऊट्स असतील तर मला विचारा. रोहित सर, माइक ऑन करा. नमस्कार. हा सर, स्ट्रेंथ काही फील होत आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही कुठलं एक्सरसाइज केलेला आहे? मी होम वर्कआउट करतो रोज, म्हणजे डंबेल आणि बॉडी वेट. बरं बरं, त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आहेत, डंबेल बॉडी वेट. तर हे याच्या अगोदर केले होते असे एक्सरसाइजेस? नाही, 1 वर्षापूर्वी योगाचा क्लास केला होता, 1 महिन्याचा, त्याच्यात केले होते फक्त. हा हा, ओके ओके. तर हे तशाच लेवलचे आहेत, परंतु ह्याच्यामध्ये आता मी उद्या मेडिटेशन घेईल. त्याच्यानंतर मग माइंड बॉडी कोऑर्डिनेशन कशा पद्धतीचं असतं, आणि ह्याच्यात एकतर मसल पण स्ट्रेंथ होतील, तुमची मोबिलिटी वाढेल, मी सांगितलेले सगळे फायदे होतील. ह्या एक्सरसाइजेस इम्पॉर्टंट आहेत फॅट लॉस साठी सुद्धा. डाएट करता व्यवस्थित सर? चालू केलंय? हो, चालू केले. ओके. तुमचे फोटो येत आहेत का ग्रुपमध्ये? हो, काल पाठवले होते मी, परवा पण पाठवले वा होते. वा, छान. राजेश सर आणि सॅमसंग SM तुमचं नाव नाही. ठीक आहे. तर आजचं आपण सेशन इथेच थांबू. शवासन करा आणि उद्या मग मी मेडिटेशन सेशन घेईल. त्याला आपल्याला हेडफोन लागतील.
गायडेड मेडिटेशन करू उद्या. तुमचं वर्कआउट झाल्यानंतर गायडेड मेडिटेशन आपण करू. तर येस सर. मॉर्निंग. केलेत का आज एक्सरसाइज? बिलकुल बिलकुल. झाल्या ना? येस सर, येस सर. वा वा. बॉडी शेक झाली नाही, पण स्ट्रेस जरूर आलेला आहे. हा हा. ओके ओके. स्ट्रेस आलेला आहे. छान तर छान. होते होणार म्हणलं, तसं काही झालं नाही. पॉझिटिव्ह. हा आज फर्स्ट डे आहे. हा सर. आज फर्स्ट डे आहे म्हटलं. येस येस सर. हा टुडे इज फर्स्ट डे. हा. टुडे इज फर्स्ट डे. ओ येस येस. काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा आपण रेग्युलर स्टार्ट करू. मी लिंक पण पाठवेल पूर्वीच्या एक्सरसाइजची, किंवा हे डबल घेतलेले आहेत हे उद्या पण हे करू शकतो एक्सरसाइजेस ह्या लिंक वरून. आणि उद्या मी मेडिटेशन सेशन पण घेईल. चालेल. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. फीडबॅक टाका ग्रुप मध्ये, म्हणजे बाकीच्यांना लक्षात येईल. येस.